छान हा छान. तुला हे कामधंदे मस्त सूट होतात ग. तुला कधीपासून म्हणायला लागले जा दुकानावर चिकन घेऊन ये, तुझं हे चाललंय झिंजा बांधायचं चाललंय, ते काय लाईट बिल कोठून भरणारच तू? हा ते बंद कर ते सगळं आता आणि जा दुकानावर जाऊन ये पटकन चिन्या. मला आता फोटो काढायचे. काय फोटो काढायचे नाही, चल लवकर बाई. उगा तसं पण म्हणायला लागलेत की चांगली चांगली काय नाही चांगली दिसत आहे, चल लवकर ते बंद कर नाही तर मी असं करणार मी. उठ लवकर, जा लवकर, नाही तर बघ मग लवकर कर, नाही तर तुझं सगळं पहिल्यासारखं करून टाकाल हे सगळं. मग लवकर कर, ऍटलीस्ट अर्धा तास तर होऊ दे बाई. हे करली लगेच होता. ते मशीन कुठून काढले तू? कोट तुला बरे का उद्रावानी लक्ष लावते? पेटनिंग कुठं आहे? मग तुला काय गरज आहे का हे सगळं कर? कुठं जायचंय तुला? कुठं तर नाही जायचंय. तू कुठे ठेवते मी मलाच माहितीये. माय मला तर वैताग आला या पोरगी ना घरामध्ये. कुठं काय ठेवतात? काय गरज काय तुला हे करायची? बरं कुठं जायचंय? मी परत अशी करणार. मग जाऊन ये लवकर दुकानावर. मला डोकं तापू नको जा. मला डोकं तापू नको. मला डोकं तापू नको. ते जिंजा दिसायला काहीच नाही, काहीच चांगलं हाय झाल्या ते जरा इकडून. पण कशाला पाहिजे का तुला हे सगळं? अगं केस याच्यानं करपतात ग, केस करपून जातात, डायमे येतात केस याच्यानं. करू नको, नुकसान होते. वर्षातून एकदा करायला लागले. पेटनिंग बंद करते, पेटनिंग बंद कर लवकर. पेटनिंग बंद करते बाई. एकदा करायला मी काय रोज नको बंद करते. आणि जातीस की नाही स्वयंपाकाला? उशीर व्हायला लागला तर स्ट्रेटनिंग तर होऊ दे. नाही भाऊ मला उशीर होते. परमनंट स्ट्रेट करून टाकू. आता तुझ्या अशी हानेल चपलीनं चोळणार नाही, बोलणार नाही. लोक म्हणाले चपलीनं काय असते चोळायचं? नाही गाय सगळेजण म्हणायला लागले ते चपलीनं काय चोळाय? तुला चपलीनं नाही, आता आहे ना हातानं हातानं मारते तुला. एक पण चमाट मारते जोरात. बरोबर.